आम्ही आलो आज काटवणात, म्हणजे आई पप्पा आणि मी. तर काटवणात आई वरती मिरच्या तोडती, पप्पा वरती बसलेत आणि मी आज आव थांबतोय. तर आज आपण नवीन बैल आणला आहे. हाय नवीन बैल आणि हा आपला जुना सर्जा. तर मस्त चालतो सर्जासोबत हा नवीन बैल. चिमण्या एवढं चालत नाही. तर म्हणजे नवीन बैल म्हणजे हा बैल आपण घेतला नाही, तर हा आत्ताचा बैल आहे. तर ह्याची बॉडी बघा कशी, जशी गट्स पडलेले असतात का नाही बॉडी बिल्डरला, तसे ह्याला पोटाला गट्स पडलेत. आणि वरती पण शेपटापाशी पण बघा कशी, असं बॉडी फिटनेस झाल्यासारखी बॉडी, गट्स पडल्यावानी, जसं सिक्स पॅक असते तसं. तर आपला बैल बघा म्हणजे कसं आहे, ह्याचं एकदम सिंपल शरीर आहे. तर ह्याचं बघा तब्येत बघा ह्याची कशी. आणि ह्याचं जोडी ना, तो पण आहे तिकडं बांधलाय चरायला, तर त्याची पण अशीच तब्येत आहे, एकदम भारी. तरी त्याने आता म्हणजे कामाला चाललाय ना, तर ते खाल्लेलं नाही, नाहीतर त्यांनी खाल्लेलं असलं ना, लई बॉडी दिसते, लई तब्येतीने छान सांभाळ. आणि दुसरा बैल आहे ना, तो थोड्या वेळाने बघू आत्याचा. तर आता परत दुपारून काय करायचं, सर्जा ह्याचं नाव पैंजण आहे, ह्या बैलाचं नाव. दुपारून पैंजणच्या जागेवर सर्जा झोपायचा, आणि जो दुसरा आत्ताचा बैल आहे तो सर्जाच्या जागेवर झोपायचा. सर्जाच्या अंगात फार मस्ती आहे ना, तर त्याला दिवसभर ताणायचं आज. तर आणि मी वरच्या तुकडं थोडंसं राहिले अवथानायचं, पण मी खालचं रानात आलो. तर हे असं म्हणजे हे पण झालं नाही, अर्ध्यापासून चालू केलं इकडं इकडं, आणि इथून एक 4-5 काकऱ्या राहिल्यात, पलीकडं बांधे. हाईटला कशी सारखेच आहेत ना दोन्ही बैल. सर्जाला भारी छान दिसतोय जोडी. चल. आणि हा बैल आहे ना, त्याचं नाव पैंजण आहे. तर तो स्वभावाने पण लय शांत आहे, म्हणजे कोणालाच मारत नाही, लहान मुलाला नाही आणि बायांना पण नाही, आणि नवीन माणसाला पण मारत नाही. लय स्वभावाने शांत बैल आहे. आपला सर्जा पण तसं नाही मारत कोणाला, पण मी काय कोणाला जाऊन देत नाही. आईजवळ जाते तर आईला सर्जा पण मारत नाही, परंतु आई जास्त म्हणजे असं धरत नाही त्याला. तर ह्याला लहान मुलं बाळ वगैरे कोणी पण धरतात, आणि ह्याला मुलं धरतात, लहान मुलं पण. ते 2 बैल जास्तीचे आणलेत, तर आपलं बहुतेक आज होईल इथलं अवत हाणायचं, आणि थोडंफार राहिलं तर मग आपलं सर्जन चिमण्याने हाणायचं. चल. आणि ही आपली अद्रक खालच्या तुकड्यात काय माळव, फक्त वरच्या कडेला गवाऱ्या लावल्यात, गवाऱ्या आणि 2-3 भेंडी झाड आहेत, आणि मध्ये आईने थोडी कोथिंबीर टाकली होती. नाही ह्याच्यात काही एवढं माळवं नाही. आणि इकडंच ह्या रानाच्या समोर ही अद्रक संपली ना, त्याच्या समोर नदी आहे. आणि आज जनावर पण इकडंच आणलेत, म्हणजे मी जे बांधायला इकडं आहेत होतं जनावर चरायला, तर ते पण आणलेत. पण तिथं पडकात, जिथं काल बैल चरत होते तिथं बांधलेत पडकात. तर ते पण बघू थोड्या वेळाने. आता मी जेवण करत होतो, आता माझं जेवण होत आलं आहे. इकडं ताक आहे, आणि ह्या डब्यात पण ताकच आहे. तर आणि सर्जा इथं बांधला आहे, तर त्याला आता चरायला आहे बांधलं आहे. आणि पप्पा तिकडं खाली 2 बैलांचा आव थांबत आहेत. तर सर्जा दुसरा बैल होता ना आत्याचा, त्याच्यासोबत पण झुपला, आणि आत्ताच थोडं वेळ झालं सोडला. मग सर्जा खातोय, आणि त्याच्यातल्या एक बैल झुपला होता, तोपर्यंत तो पैंजण बैल खात होता. मग नंतर सर्जा सोडला, आणि जो खात होता त्याचं खात झालं, त्याला झुपलं. मग आता पप्पा त्या 2 बैलांनी अवथान. आणि मी आज लई दिवसातून आज रानात जेवण करतोय. नाही तर आपलं शेत तिकडल्या शेतात असलं तर घरीच जेवण करतात, म्हणजे आई जरी शेतात असली तरी घरीच जेवायला येते. आणि आई इकडं खुरप्याला वगैरे आल्यावर रानात जेवते, पण मी इकडं सहसा नसतोच. त्यामुळे आजच लई दिवसांनी रानात जेवलं आहे दुपारचं जेवण. आणि वृंदा खाती, आणि इकडं देवशेनी, आणि बाकीच्या गाया पलीकडे आहेत. आणि आईने इथे मिरच्या तोडून ठेवल्यात ह्या, आणि भोपळे तोडलेत, वांगे पिशीत तोडून ठेवलेत. खाली कोथिंबीर आहे, ती पण घे नाही. आणि ह्या वरचं जे शेत आहे ना, त्याला पाळी घालून झाली आता. आणि मी खालीच्या शेतात पाळी घालत होतो, तर थोडं एक बाजू झाली पाळी घालून, आता पप्पा दुसऱ्या बाजूला आहोत आणतात. तर जेवणामध्ये आईने
वांग्याची भाजी, जवसा चटणी, लोणचं आणि भाकर आणली होती आणि सोबत ताक पण आणलं होतं. आणि हा बगळा सरजासोबत इथं पण आलाय. तिकडं आवतासोबत पण होता आणि तिकडं बाकीच्या गायात तिकडं बांधल्यात, तर तिकडं पण 2-4 बगळे आहेत. जर सरजा गवत खातांचे थोडेफार किडे वगैरे उडतात ना, तर ते लगेच लक्षच असते त्याचं की लगेच मग ते किडे खातो. माझं जेवण झालंय. आता मी सगळ्या जनावरांच्या जागा बदलून घेतो. तर आधी चिमण्याची बदलतो आणि मग नंतर गायांची बदलतो. तर त्याला थोडं रोडच्या पलीकडल्या बाजूला बांधतो. हे आता हे असे बांधलेत, तर या सगळ्यांच्या जागा बदलतो. आता पप्पांनी दोन्ही पण आत्याचेच बैल धरलेत आवताला. हे बैल आहेत ना, लय दम्मानी चालतात. एकदम चलत चलत कधी थांबतात कळत पण नाही, इतक्या दम्मानी चालतात. बघा ह्यांचं पाऊल चाल किती दम्मानी. एकदम दम्मानी चालतात. बघा थांबलेले पण कळत नाहीत. आता बराच वेळ झाला मी आवता आलोय, तर इथपासून 2-4 मुरडां झालं मी आलोय. तर हा माहुरे आहे आणि हा पैंजण आहे. तर मित्रांनो एकदम शांत स्वभावाचे बैल आहेत हे दोन्ही पण. तर हे विक्रीला पण आहेत सध्याला. म्हणजे त्यांच्याकडे आणखीन छोटे 2 चिमण्यापेक्षा थोडे मोठाले गोर आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना हे बैल विकायचे आहेत. तर कामाला पण एकदम चांगले आहेत आणि स्वभावाने एकदम शांत. आणि ह्यांची बॉडी तर तुम्ही बघू शकता, फोनमध्ये पण दिसते. असं आहे, इतकं स्ट्रक्चर आहे. हे पोट आहे, ह्याला थोडा पण खड्डा नाही ह्या बैलाच्या पोटाला, म्हणजे इतकं तब्येतीने स्ट्रॉंग आहे. त्याच्या शेपटीपाशी बघा कसलाच खड्डा नाही शेपटीपाशी, आणि शेपटाच्या वर चौकावरती पण कसलाच खड्डा नाही. ह्याला पण शेपटीपाशी कसलाच खड्डा नाही. आपले बैल तरी तब्येतीने एवढे चांगले नाहीत. तर हा वर्ण पण बघा किती भारी, पाठ एकदम सपाट मोठी. मग आज सगळं आवत आणून होईल की नाही सांगता येत नाही. जर राहिलं तर उद्या आपल्या बैलाने हाणायचं, म्हणजे आत्याचे बैल देऊन यायचं तिला, तिच्या कोट्यावर घेऊन जायचं, मग तिथं सोडायचं आणि यायचं परत. तर ह्यांनी दुपारी खाल्लंय पण दोघांनी पण. ह्यांनी जास्त खाल्लंय. ह्याचं नाव मोहऱ्या आहे, मोहऱ्या. आणि हा पैंजण, तर ह्याने कमीच खाल्लंय. तर हे आवते ना आपल्या नॉर्मल पेरल्यानंतर जे आवत आणतात त्याच्यापेक्षा बारीक आहे हे, कारण की अद्रकीचं अंतर कमी दोन्ही अद्रकमधलं. तर त्याच्यामुळं हे छोटे पास आहे बघायची, एवढीच पास आहे, तर हे छोटं आवते. आणि हिथं आहे ना आपल्या अद्रकीच्या पलीकडचे तुम्हाला समोर एक बाबळ दिसते ना उभं झाड, हे तर त्याच्या पशी जे ज्वारी आहे ना ती पण आपल्या शेजाऱ्यांची. आणि आपल्या पलीकडल्या साईडने म्हणजे शेताच्या पलीकडल्या बाजूने जे शेजारी आहेत ना तेच आपल्याला आपल्या घरापासल्या शेतापाशी पण तेच शेजारी आहेत. आता 5 वाजलेत आणि आता पप्पा आवता आणतात. आता मी घरी चाललोय, मग घरी नेपर वगैरे आणायचं. आपली बैलगाडी घेऊन जातो घरी आणि मग हे आत्याचे बैल इथं थोडं राहिलं आवता आणायचं. तेवढं झाल्यानंतर मग त्याचे बैल द्यायला जायचं. आपल्या गाय आल्या संध्याकाळी. पाणी पेल्यात काय सगळे? बरं ती चालली भैया ती गंगी बांध. आणि आई घेऊन आली गाया. ए राणी चल चल पाण्या. मायडी कुठे आहे? घेऊ का हे? हा मग जमतंय.
न घरात तुझ्या आता मी पळतो ना, मग कुठं गेले आजूबाजूला तर जगल्यात हा सगळे. लय दिवसांनी पाय मोकळे झाले यांचे. मी भैयाला गंगी बांध म्हणलं होतं. कसलं छान वातावरण आहे, दिवस मावळाला आहे. गाय आता जगून आल्यात चरून घरी, तर पाणी पितेन. हां कोणची गंगा ना? आणि शुभश्री पण लय जगली. दुपारी आज पाणी पाजले नाही, पळतच गेले पाण्यावर. आता ना मी इकडं आलो आहे, कारण की आता इकडं ज्वारी वाढली ना आपल्या शेजाऱ्यांची पाठीमागं पलीकडं आपली, मग गाया ह्या ज्वारीकडे जातात. त्याच्यामुळं मी पण आलो आहे, म्हणजे इकडं तिकडं जाऊ नये. सगळ्यांना शेवाळ बाजूला काढू का काढलं आहे तसं मी आता काढलंच होतं मागा आला अजून. तुझी राणी पी इकडं. आता पाणी पिलं की बांधायच्या नेपेर आणून ठेवलाय मी आणि आई किल्ले रील धरून बसली.